स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीची अविनाश जाधव यांनी भेट घेतलेली आहे। मोठी अपडेट समोर येते आहे। मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या, अशी तरुणीने मागणी केलेली आहे आणि त्या तरुणीची अविनाश जाधव यांनी भेटही घेतलेली आहे। स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आलेल्या तरुणीची अविनाश जाधव यांनी भेट घेतलेली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून तरुणीची भेट घेतली गेली आहे। मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरेंचा फोटोही लावून द्या, अशी तरुणीकडून मागणी करण्यात आलेली आहे। तर स्टॉल सुरू कर, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, मराठी माणूस हा बेरोजगार राहणार नाही, असं अविनाश जाधव म्हणाले। तरुणीनं गाडी लावावी, कोण काढतं ते बघू, असा इशारा अविनाश अभ्यंकरांनी दिलाय। इतर अनधिकृत स्टॉलवर कारवाई का करत नाही, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार। पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे कुठं विकणार आहे? हा हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। याच्यात एवढी धंदा केलाय दादा, 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। गेला नाही घेतात दादा, बरोबर घेऊ। हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात। दरम्यान आपण तिच्याशी जोडले गेलेलो आहोत। पुढारी न्यूजमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी तर हा सगळा प्रकार नेमका कसा घडलेला आहे तो सविस्तर सांग। आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे जाऊयात। हा सगळा प्रकार नेमका काय घडलेला आहे, हा आधी तू सविस्तर सांग। तर तांत्रिक कारणास्तव आवाज तिचा आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये, मात्र स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तीच आता सध्या आपल्या सोबत आहे। तर हा नेमका जो सगळा प्रकार काय घडलेला आहे तो आधी तू सुरुवातीला सांग। तर ती तरुणी एकता सावंत आपल्याशी जोडली गेलेली आहे। एकता, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय? माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय एकता? हो हो। सुरुवातीला तू हा सगळा प्रकार नेमका काय घडलेला आहे तो सविस्तर सांग। म्हणजे मी गेल्या वर्षापासून मी तिथे स्टॉल लावतीये, पण प्रॉब्लेम असा आहे की मी तिथेच 4 जागा चेंज केल्या, कारण मला एका ठिकाणी राहूनच नाही दिलं। जसं माझ्या इथे कस्टमर आले तर आजूबाजूचे किंवा कोण त्यांना त्रास होत असेल त्यांनी कंप्लेंट केली मग केडीएमसी वाल्यांना। मग केडीएमसी वाले येऊन आपला स्टॉल उचलून जायचे, मग सिलेंडर उचलून न्यायचे। खूपदा असं प्रॉब्लेम केला, 20-25 दिवस आपला स्टॉल बंद असायचा। आवाज येतो माझा? हो, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? एकता, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय? हो येतो मॅडम, पण ब्रेक होतोय तुमचा आवाज। ठीक। तर मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतलेली आहे, त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांना तुम्ही हा सगळा प्रकार काय सांगितलेला आहे? मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतो। माझा आवाज पोहोचतोय? आता येतोय आवाज? एकता, माझा आवाज पोहोचतोय? एकता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर रडणारी नव्हे लढणारी मराठी तरुणी, असं शोरमा गर्ल पुढारी न्यूजवर आपल्याशी संवाद साधत होती। तर तिला ज्या पद्धतीनं स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली त्यानंतर मनसेनं तिला तिच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं म्हटलेलं आहे आणि मराठी माणसावरतीच कल्याण डोंबिवलीमध्ये हा अन्याय झाल्याचा सगळा प्रकार आपण बघितलेला आहे। त्यामुळे स्टॉल सुरू कर, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, असं आश्वासन अविनाश जाधव यांनी या तरुणीला दिलेलं आहे।
शोरमा गल ही पुढारी न्यूजवर होती, तिने आपल्याशी संवादही साधला. त्यावर पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा. पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे कुठं विकणार आहे. हा हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात एवढी धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेल्याने घेतात दादा बरोबर घेऊन. हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, या भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. कपडेच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, मी बघतो. लोक जेव्हा काम करतात तर हे लोक मुंबईचे दादरचे लोक, सॉरी डोंबिवलीचे लोक दादरला काम करायला जातात, कल्याणचे लोक अंबरनाथला काम करायला जातात. सगळे कुठे जिथे काम भेटतात तिथे जातात ना लोक. केडीएमसी स्वतःवरून येत नाहीये माझ्याकडे कंप्लेंट करायला. केडीएमसी ला कोणतरी फोटो पाठवते की बघा इथे इथे गर्दी झालीये, बघा इथं धंदा चालतोय. जळणारे लोक असतात ना, काही मराठी माणसांमध्ये हिंदी असतात, जळणारे लोक असतात, ते लोक अशी कंप्लेंट करतात, मग माझा येऊन स्टॉल बंद करतात. त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. तर आता मनसेकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे आणि आपण तुझ्या पाठीशी खंबीर असल्याचं सुद्धा मनसेकडून सांगितलं गेलेलं आहे. शोरमा गर्ल आहे ती, एकता सावंत ही रील स्टार आहे आणि तिचे इंस्टाग्रामवरती सुद्धा मोठे चाहते आहे, मोठा चाहता वर्ग आहे आणि ती शोरमा गर्ल म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा ती तिचा व्यवसाय पुढे नेत होती. मात्र स्टॉल तिचा लावण्यास मनाई करण्यात आली आणि त्यानंतर तिने याबाबत आवाज उठवला. याआधी सुद्धा तिचा याबाबतचा एक व्हिडिओ समोर आलेला होता ज्यामध्ये तिने आपली सर्व खंत मांडलेली होती आणि त्यावेळी सुद्धा तिची दखल घेण्यात आलेली नव्हती. तर हा सगळा प्रकार जिच्यासोबत घडलेला आहे ती एकता सावंत पुढारी न्यूजवर आपल्याशी जोडली गेलेली आहे. एकता, तुझं पुढारी न्यूजमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत. सर्वात आधी त्या ठिकाणी इतरही वेगवेगळे स्टॉल होते, मात्र तुझ्या स्टॉलवरती कारवाई केली, नेमकं काय घडलेलं आहे सगळं सविस्तर सांग. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ताई, मला तू एवढं म्हणजे इन्व्हाइट केलं इथे, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट ते खूप संघर्ष केलाय ग, खूप स्ट्रगल केलाय 2 वर्ष, खूप मेहनत केली, 4 जागा चेंज केल्या, एवढा त्रास झाला तरी मी ऍडजस्ट केलं ग. मला परप्रांती आणि मराठी ह्याचं मला हे नाही करायचंय की मी मराठी आहे तर हिंदी आहे, मला हे नाही बोलायचं. मला हे बोलायचंय की सर्वांना पोट आहे, तुम्ही पण कमवा, आम्हालाही कमवून द्या. पण मला प्रॉब्लेम कुठे झाला माहितीये का ताई, जेव्हा मी 0 पासून स्टार्ट केलं, कस्टमर नव्हते, 1-1 किलो चिकन लावत होती फक्त. जेव्हा माझ्याकडे कस्टमर वाढले, त्या लोकांना त्रास व्हायला लागला, गळायला लागले लोक. मग ह्या लोकांनी काय केलं, आता बघ मला त्यांचे नावं नाही माहिती, ते कोण लोक आहेत ते नाही माहिती, पण बाजूला येणार, फोटो काढणार आणि टाकून देणार, ब्रिजवर येणार, फोटो काढणार, टाकून देणार आणि डायरेक्ट कंप्लेंट कुणाला करणार, केडीएमसी ला, कमिशनरला, आयुक्तापर्यंत कंप्लेंट करणार. कंप्लेंट केली की मग ते येणार उचलायला गाडी, आपली गाडी उचलायला आले की डायरेक्ट मग धमकी, तोडून टाकणार तुझी सिलेंडर, हे ते सिलेंडर घेऊन जाणार. एवढं म्हणजे स्ट्रगल करून पण माझं म्हणणं हे होतं की जर हे लोक करू शकतात तर मी का नाही करू शकत, असं होतं. आणि हे व्हिडिओ तर मी जस्ट आता टाकायला लागली, जे प्रॉब्लेम व्हायला लागले. तू विचार काय करताय, मग मी 1.5 वर्षापासून किती त्रास काढला असेल. बरोबर, तू
1.5 वर्षापासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्रास सहन केलेला आहे हे तू सगळं सांगते आहेस. तू याआधी सुद्धा याबाबत काही तक्रार केलेली होतीस का? याबाबतची काही खंत मांडलेली होतीस का? मला ताई, जर माझ्याकडे एवढे पैसे असते किंवा माझे आता वडील असते किंवा सर्व घरातलं नीट असतं ना, तर पहिली गोष्ट मी रस्त्यावरती केलंच नसतं बिझनेस ताई. कंडिशनच अशी आहे, पैसे नाहीये, थोडी परिस्थिती अशी आहे, तर कुठून स्टार्ट करायचं? जर बिझनेस स्टार्ट करायचं तर रस्त्यावरूनच स्टार्ट करायला लागतील आपल्याला. पण जेव्हा आपण स्टार्टिंग पासून तर 100 पर्यंत पोहोचतोय, तर मला हे वाटतं की लोक तुम्ही जळू नका. तुम्ही पण काहीतरी करा स्वतःचं, पण जळू नका. जर कोण मला हे बोलत नाही त्या रस्त्याला तुला ना कोण 24 वर्षाची मुलगी नाही दिसणार का? तुला तिथे सगळे 30, 40, 50 वयाचे माणसं दिसतील, मुलगी नाही दिसणार तुला. मी बोलते की जर एक छोटी मुलगी जर तिथून स्टार्टअप करतीये, तर तुम्ही तिला मदतीचं तर सोडा, तर तुम्ही तिच्याबद्दल द्वेष तरी नका पसरवू, कंप्लेंट तरी नका करू. तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघते. मी तुम्हाला मागायला येते का पैसे? ते बरोबर. माझी मेहनती आहे ताई. तू जर विचार कर ताई, 5 ते 6 तास आगी समोर उभं राहायचं आणि शोरमा करायचा. तू आजपर्यंत तू विचार कर ताई, कोणतीच मुलगी तू बघितली नसेल शोरमा कापताना किंवा शोरमा बनवताना ताई. तू पूर्ण महाराष्ट्रात बघ, कुठे दिसणार नाही तुला की शोरमा बनवते. मी एवढं जिद्दीने, माझ्या पायावर सुरी पडली, माझे हात कापले गेले, चटके लागले, एवढं सगळं त्रास सहन करून पण मी शिकली. हो. आज खूप 900 रुपये हजेरी द्यायला लागते एकदा ताई. तुझा एक व्हिडिओ सुद्धा आधीही व्हायरल झालेला होता आणि तुझे जर इंस्टाग्रामवरती बघितले तर लाखो फॉलोअर्स सुद्धा आहे इंस्टाग्रामवरती आणि तू त्या रीलच्या माध्यमातून सुद्धा चाहत्यांपर्यंत तुझ्या वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचत असते. मात्र त्यावेळी सुद्धा तू असाच काहीसा व्हिडिओच्या माध्यमातून तुझी खंत व्यक्त केलेली होती आणि आता सुद्धा तुला तसा त्रास सहन करावा लागतो. तू 1.5 वर्षामध्ये संघर्ष केलेला आहेस असं तू सांगतेस आणि ज्या पद्धतीनं शोरमा गर्ल अशी तुला एक ओळख मिळाली. मात्र या सगळ्यामध्ये आता तुझी पुढे नेमकी काय मागणी आहे आणि काय अपेक्षा आहेत तुझ्या आता? बघ, माझी काहीच अपेक्षा नाहीये. मला पैशांची मदतही नको. मला असं वाटतं की मी स्वतः कष्ट करून, मेहनत करून मी सर्व परत उभं करेल. फक्त मला एवढंच पाहिजे की मला शांतपणे तिथे बिझनेस करून द्या. छोटंसं एकदम ताई, छोटीशी टपरी, एकदम छोटीशी. मी एक उभी राहील आणि माझी छोटीशी एक गाडी उभी राहील, बस. अजून काहीच नको ताई मला. बर, तुला काही मराठी माणसांनी सुद्धा विरोध केला आणि अविनाश जाधव यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे, तर त्यांच्याकडे तू काय मागणी केलेली आहे, काय सांगितलेलं आहेस? मराठी लोक आहेत ना, त्यांनी जर मराठी लोकांसोबत जर सपोर्टने उभं राहणार ना, तर आपण पण बिझनेस मध्ये खूप पुढे जाणार ताई. खूप असं वाईट वाटतं गे की आपण बिझनेस नाही करू शकत, आपण फक्त नोकरी करू शकतो, असं चांगलं नाही वाटत ताई. बर, आता प्रशासनाकडून तुझी काय नेमकी अपेक्षा आहे, काय मागणी आहे तुझी? ताई मी ते सांगते नाही बघ, दादा आले, थोडी मदत केली, आता ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको ग ताई. मला फक्त शांतीने मला माझा व्यवसाय करायचा, अजून काहीच नाही करायचं ताई. ठीक आहे, धन्यवाद एकता, तू पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी. तर शोरमा गर्ल एकता सावंत जिने आपली सगळी आपबीती पुढारी न्यूजशी बोलताना मांडलेली आहे आणि तिने नेमकी काय मागणी आहे ही सुद्धा तिने व्यक्त केलेली आहे. तिची पुढे काय अपेक्षा आहे ही सुद्धा तिने व्यक्त केलेली आहे. याआधी सुद्धा तिला अशा पद्धतीनं त्रास सहन करावा लागलेला होता आणि यानंतर आता पुन्हा एकदा तिनं त्या पद्धतीनं तिच्यासोबत कसा अन्याय घडलेला आहे, कशी कारवाई केली गेलेली आहे याबाबतची आपबीती तिनं मांडलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मनसेनं तिला आश्वासन दिलेलं आहे. यासह तू स्टॉल सुरू कर, राज ठाकरेंशीही आयुक्तांशी राज ठाकरे बोलतील असं अविनाश जाधव यांनी तिची भेट घेऊन तिला आश्वासन दिलं गेलेलं आहे आणि आता पुढे यामध्ये नेमकी काय कारवाई केली जाणार, तिची मागणी जी आहे ती पूर्ण होणार का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. याआधी सुद्धा तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, इंस्टाग्रामवरती सुद्धा ती प्रसिद्ध आहे.